पन्हाळा तालुक्यातील अंबर्डे इथं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे धामणी खोऱ्यातील शेतजमीन ओलिताखाली आली आहे. 24 मे रोजी पाटबंधारे खात्यानं बंधाऱ्यातील पाणी सोडलं. या बंधाऱ्यात सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरा इतका पाण्याचा साठा होता. पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्यातील लोखंडी बर्गेसुद्धा नदीपात्रात वाहून गेले. यावेळी बंधाऱ्याच्या वरील बाजूस असलेली मुसलमानवाडी आणि अंबर्डे इथली 41 शेतकऱ्यांची ऊस पिकासहित जमीन खचून नदीपात्रात वाहून आली. यावेळी 16 शेतकऱ्यांची पाण्याची मोटर पंप, पाईप, वायर आणि मोटर पंपातून पाणी उपसा करणारं साहित्य जमिनीमध्ये गाडलं गेलंय. या बंधाऱ्याची पाणी पातळी कमी ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी 2021 मध्ये केली होती. मात्र पाटबंधारे खात्याच्या राकेश नाझरे या अधिकाऱ्यानं याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. पाटबंधारे खात्यानं पाणी एकदम न सोडता थोडं थोडं सोडलं असतं तर ही वेळ आली नसती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीला पाटबंधारे खातं जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा सर्व शेतकरी पाटबंधारे खात्याच्या कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. काय झालंय इथं पाटबंधारे खात्याने धरणाचे पाणी जे धरलेलं होतं ते पाणी अचानक खाली गेल्याखालं पूर्ण सगळी शेती जी आमची आहे पूर्ण काली पलीकडं जवळजवळ 40-50 बरं लोकांची शेती पूर्ण खाली अशी घसरून गेलेली आहे. आणि घसरली म्हणजे थोडी पण नाही. आणि अजून बी पुरातलं जरी मोठा पूर आल्यानंतर ती पूर्ण शेती खाली अशी घसरून येणार आहे. तेव्हा ह्या पाटबंधारे खात्यानं हे ना जबाबदार पाटबंधारे खाता आहे. तेव्हा ह्या पाटबंधारे खात्यानं हे सगळी जबाबदारी घ्यावी. कोट्यावधी रुपये खर्च करून हे शेती सरळ होणार नाही, अशी एवढी दुर्घटना मोठी झालेली आहे. तेव्हा हे शासनाने ह्याच्यात लवकरात लवकर येऊन येतं. आणि मोटरी सुद्धा आमच्या भरपूर खाली गेलेल्या आहेत. पाणी पेट्या वगैरे सगळं खाली गेलेलं आहे. तेव्हा होता येईल तेवढं लवकरात लवकर येऊन हे सगळं पंचनामा करून आमचं हे पूर्ण तातडीनं हे पंचनामा करून सगळं काय असेल ते भरपाई द्यावं, नंतर आम्ही पाटबंधारे खात्याचं आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी महम्मद शेख, इस्माईल मलकापुरे, महम्मद जमादार, मौला शेख, बाबासाहेब शेख, दिलावर शेख, निवास किरुळकर, हरी किरुळकर, संभाजी किरुळकर, दगडू किरुळकर यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.